नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉइन करा। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या स्वामिनी व्लॉग्सवरती निसर्ग मनातला ही सिरीज सुरू आहे आणि दर एपिसोडमध्ये आपल्याला खूप वेगवेगळे विचार ऐकायला मिळत आहेत। सो आजचा एपिसोडसुद्धा आपण आता लगेचच सुरू करूयात। माझं नाव संजीवनी मते। 3 महिने झाले मी क्लास लावला। अश्विनी मॅडम छान शिकवतात, सुंदर, आणि आतापर्यंत मी व्यवस्थित गाणी म्हणायला सुरुवात केली। वा वा वा, आणि व्यवस्थित छान शिकवतात। प्रत्येकाला मनातला निसर्ग वेगळा असतो। कुणीतरी तो बर्फाची चादर ओढून असतो, तर कुणी समुद्राची घास असतो, कोणासाठी नद्या तळी, तर कोणासाठी नारळ पोकळीची झाडं असतो। शास्त्रीय भाषेतील निसर्गाचा अनेक व्याख्या असतील तर पर्यावरणवादीसाठी निसर्ग वेगळा असतो। पण मला मात्र निसर्ग म्हटला की माझ्या बालपणीच्या गावाचे चित्र समोर येतं। आमचं गाव म्हणजे खानापूर, अगदी छोटंसं भातशेती करणारं गाव। आमचं घरही कौलारू मातीचं आहे। आमच्या आईवडिलांनी अत्यंत कष्टाने बांधलेलं समोर ऐसपीस असतं ओसरी, गोठ्यात असणारी गुरवासरं। एखाद्या जुन्या चित्रपटात स्वभाव असं आमचं बैठघर। स्वभावती फक्त आणि फक्त झाडे आणि शेती, डोंगर। आज आयुष्यात मागे वळून बघताना वाटतं, अरे आपण तर शब्दशः निसर्गाच्या कुशीत वाढलेला आहोत। गाड्या क्वचितच दिसायच्या, फार तर सायकल किंवा अधूनमधून दिसणारी एसटी, बस। वर्दळ नाही, गोंगट नाही, निर्व शांतता आणि ठरलेले दिनक्रम। घरातल्या ओसरीवर बसल्यावर दूरवर शेंगड, इतर डोंगर रांगा दिसे। आमची शाळाही अशीच झाडाची रांग असलेली। डबा खायला गोलाकार झाडाकार बसायची। आम्ही मोर, ससे, आजोआज दिसणारे हरिण सारे आमचे बालपणाच्या आयुष्यातले सहज भाग होते। शिवाय साप, विंचू याच्यासोबत शेतातले असणारे खेकडे। एकदा तामीन घाटातून जाताना मुळशीचे धरण परिसरातील बालकवीचे कवितेतले औदुंबर दिसला। तो असा: ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊनी, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊनी, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुनी। वा, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुनी। 4 घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, 4 घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमाळ्याची दाड लागली हिरवी गर्दी पुढे, शेतमाळ्याची दाड लागली हिरवी गर्दी पुढे। पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या करोनामधून चाललेली काळ्या डोहाकडे, हिरव्या करोनामधून चाललेली काळ्या डोहाकडे। झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटावर, झाकळूनी जळ गोडा काळिंबा पसरी लाटावर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर, असला औदुंबर। असा हा प्रत्येकाला सुकवणारा निसर्ग वेगळा असला तरी तो निसर्ग एकच असतो। म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी। धन्यवाद। कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट। यामध्ये हे बीजगोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।